SNDT शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर सुरेखा भाग्यवंत या आपल्यासोबत आज जोडलेले आहेत. मानसशास्त्र या विषयावरती त्यांचा सखोल अभ्यास आहे आणि योग म्हटलं की त्याच्या जोडीला मन आलं आणि मन आलं तिथे हे शास्त्र आलंच. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहेत आणि योगाचं तर आपण आता मार्गदर्शन घेतोय, परंतु मानसिक शास्त्राद्वारे किंवा मानसशास्त्राद्वारे आपण त्यावरती कशा प्रकारे मात करू शकतो याविषयी आपल्याला हे दोन्ही तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर सौ पुष्पा उत्कर या सुद्धा नमस्कार फिनिक्स काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मानसशास्त्र या विषयावरती मार्गदर्शन करत असतात. अनेक चर्चासत्र आणि वेबिनारमध्ये आपल्या दोन्ही तज्ञांनी भाग घेतलेला आहे आणि अनेक लोकांना त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने बरं केलेलं आहे आणि त्यांच्या काउन्सिलिंगनी त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल हे घडून आलेले आहे. तर मी अधिक वेळ न दडवता डॉक्टर सुरेखा भाग्यवंत मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. फक्त अजून फक्त विनंती श्रोत्यांसाठी, जर का आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण लिहून ठेवा. या सेशनच्या एंडिंगला आपण डॉक्टर पुष्पा उत्कर यांच्याकडून आणि डॉक्टर सुरेखा भाग्यवंत यांच्याकडून त्या प्रश्नाची उत्तरं नक्कीच जाणून घेणार आहोत. धन्यवाद मॅडम, आपण सुरू करू शकता. ओके, थँक्यू. आजचा विषय आहे मानसिक आरोग्य आणि विषयाला सुरुवात करण्या अगोदरच मी हे स्पष्ट करेन की मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे लोक तर सध्या काम करत आहेतच. आपण हेल्थ म्हणतो किंवा आरोग्य म्हणतो, याच्यामध्ये मानसिक आरोग्य आहे, शारीरिक आरोग्य आहे. शारीरिक आरोग्याच्या क्षेत्रात सुद्धा खूप लोक सध्या काम करत आहेत आणि परिस्थिती अशी आहे की मानसिक आरोग्य ढळण्याची शक्यता खूप मोठी आहे आपल्या आजूबाजूला. आणि त्यासाठी मला खूप कौतुक वाटतंय की योगाच्या संदर्भात मार्गदर्शन देत असताना मानसिक आरोग्याच्या संदर्भात पण मार्गदर्शन द्यावं असं ऑर्गनायझर्सना वाटलं आणि त्यांनी मला त्यासाठी आमंत्रित केलं. तर त्या मला दोघींना आमंत्रित केल्याबद्दल अगोदरच मी त्यांचे आभार मानते आणि पुढे सुरुवात करते. त्यासाठी मी माझी PPT जी आहे ती शेअर करते. आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघी जणी हे सेशन पूर्ण करणार आहोत. अगोदर मानसिक आरोग्याच्या संदर्भात मी माहिती देईन आणि त्याच्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरं डॉक्टर पुष्पा उत्कर देतील. या विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक सद्यस्थिती मला तुम्हाला सांगायची आहे की जून 2020 मध्ये एक संशोधन झालं आणि त्या संशोधनानुसार भारतामध्ये 7.5 लोकांना काही ना काही मानसिक आजार आहे असं मानलं गेलं. हे होतं 2020 जून मध्ये. त्याच्यानंतर आपल्याकडे कोरोनाच्या केसेस वाढल्या, त्यानंतर त्या पुन्हा काही कमी झाल्या आणि याच संशोधनामध्ये असं प्रेडिक्ट केलेलं होतं की डिसेंबर 2020 पर्यंत हे प्रमाण 20% होईल. म्हणजे मानसिक आजार काही ना काही व्यक्तींना आहे असे 20% लोक डिसेंबर 2020 पर्यंत असण्याची शक्यता होती. आणि त्यात त्यांनी असं सांगितलं होतं की या मानसिक आजारामध्ये निराशा आणि चिंता विकाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असेल, काही प्रमाणात भीती सुद्धा असेल, हे आपल्याला माहिती आहे. आणि आपण असं बघतो की त्यानंतर खूप मोठी स्थिती बदलली. आपण अगदी जानेवारी पर्यंत खूप आनंदात होतो की हा आपली लाट ओसरली आणि आपण फार पटकन त्याला कंट्रोल मध्ये आणलं. पण आता जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी स्थिती वाईट झालेली आहे आणि त्याच्यामुळे हा जो 20% जो त्यांचा अंदाज होता तो नक्कीच पुढे वाढलेला असेल. कारण आपण असं बघतो की पूर्वी मागच्या लाटेमध्ये आपल्याला असं दिसत होतं की इतकी संख्या तितकी संख्या डेथची. आता आपल्याला नावं कळायला लागली. त्याचा अर्थ आपल्या जवळच्या व्यक्ती जायला लागलेल्या आहेत, आपल्या एक्सटेंडेड फॅमिली मधल्या लोक जायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच जास्त लोक गेल्या कारणाने ताण आणखी जास्त वाढलेला असण्याची शक्यता नक्कीच आहे. आता त्यासाठी आपल्याला काय करता येणार आहे? आपल्याकडे जसं आपण बघतो की मेडिकल फील्डमध्ये आपल्याकडे काय रिसोर्सेस अवेलेबल आहेत, तसंच आपण जर मेंटल हेल्थच्या एरियामध्ये काय रिसोर्सेस अवेलेबल आहेत हे जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की प्रत्यक्षात आपल्याकडे प्रति लाख
0.7 मानसशास्त्रज्ञ आहेत आणि 0.3 मनोविकार तज्ज्ञ आहेत. म्हणजे प्रत्येक 1 लाख लोकसंख्येमागे मानसशास्त्रज्ञ 0.7 म्हणजे 1 पण नाही आणि मनोविकार तज्ज्ञ 0.3 इतके आहेत. वास्तवात आपल्याला किती हवे आहेत? तर प्रति लाख लोकसंख्येमागे आपल्याला किमान 3 मानसशास्त्रज्ञ हवे आहेत आणि 3 मनोविकार तज्ज्ञ हवे आहेत. म्हणजे आपल्याला असं दिसतं की मानसशास्त्रज्ञ किमान 4-4.5 पट त्यांची संख्या वाढली पाहिजे आणि मनोविकार तज्ज्ञांची 10 पटीनं संख्या वाढली पाहिजे. तेव्हा कुठं सर्वसाधारण परिस्थितीला आपण हँडल करू शकतो. आणि आता परिस्थिती सर्वसाधारणच्या खूप बाहेर गेलेली आहे. बदलत्या स्थितीनुसार नक्कीच इथे सुद्धा खूप जास्तीचे लोक लागणार आहेत आणि ते आपल्याला अवेलेबल नाही झाले तर आपण मानसिक आंदोलनं, मानसिक त्रास या सगळ्या गोष्टीतनं जाणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपलं मानसिक आरोग्य, आपली जबाबदारी असा विचार करून काम करायला सुरुवात करायला हवी आहे. तर त्यासाठी आपण बघूयात की मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय. मानसिक आरोग्य असा जेव्हा शब्द येतो तेव्हा त्याच्यामध्ये मन हा शब्द महत्वाचा असतो. मग मन म्हणजे काय, ते कुठं असतं, हे प्रश्न आपोआपच येतात. आपल्याला माहिती आहे की मन ही काही अशी गोष्ट नाही. शरीरामध्ये हृदय कुठे आहे, किडनी कुठे आहे, फुफ्फुस काय काम करतं, सगळं आपल्याला सापडू शकतं आफ्टर डिसेक्शन का होईना. पण मन एवढ्या सगळ्या सर्जरीज झाल्यानंतर सुद्धा एकही डॉक्टर सांगू शकत नाही की या सर्जरीमध्ये आम्हाला मन सापडलं. त्याच्यामुळे ते कुठे असतं हे पण सांगता येणार नाही. आता मन म्हणजे काय हे बघूयात. आपण असं बघतो की आपल्या शरीरामध्ये मेंदू हा प्रामुख्यानं महत्वाची कामं करत असतो. आता मेंदूची कार्य 2 प्रकारची आपल्याला दिसतात. एक कार्य आपल्याला दिसतं ज्याला आपण मूर्त कार्य म्हणू शकतो आणि एक कार्य आपल्याला दिसत नाही पण जाणवतं त्याला आपण अमूर्त कार्य म्हणूयात. आणि हेच ते मन की कार्य आपल्याला म्हणजे ती गोष्ट कुठे आहे ती दिसत नाही म्हणून ती अमूर्त आहे पण तिचं कार्य जाणवतं. म्हणजे काय, तर मला आनंद झाला हा मला जाणवतो किंवा तुम्हाला आनंद झाला तो तुम्हाला जाणवतो, दुःख झालं जाणवतं, भीती वाटली जाणवते. म्हणजे हे कार्य काहीतरी शरीरामध्ये होत असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला ती जाणीव होत असते. पण आणखी एक गंमत आपल्याला असं दिसतं की हे मोजता पण येत नाही. दिसत नाही, जाणवतं, पण जाणवल्यानंतर त्याचं प्रमाण मोजता येतं का. म्हणजे तुमच्यापैकी कुणी असं म्हणेल का की नाही अशा कुठल्या तरी क्रिकेट टीमच्या बरोबर भारताने जिंकल्यावर मला 2 किलो आनंद झाला किंवा मला कुठेतरी एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर काहीतरी वाईट वाटलं होतं आणि दुःख झालं होतं, त्याच्या आज दुप्पट दुःख झालं किंवा त्याच्या निमपट भीती वाटली, असं आपण काही म्हणू शकत नाही. हे सगळं जे घडतं, जे आपण मोजू शकत नाही, फक्त जाणवतं, असं अमूर्त जे कार्य असतं मेंदूचं त्याला आपण मन असं म्हणू शकतो. आता हे मन काय आहे, तर मन विचार आणि भावनांचा कारखाना आहे असं आपण म्हणलं तर काहीच हरकत नाही. आणि मग तिथे जे विचार येतात त्याच्यातून ज्या भावना निर्माण होतात, या भावना काय करतात, तर भावनेचं कार्य असतं सुख किंवा दुःखाची निर्मिती करणं, हे भावनेचं कार्य असतं. आता आपण बघूयात की शरीरामध्ये मन राहतं, कुठे राहतं जरी नक्की माहित नसलं तरी शरीर संपलं की मन संपलं. म्हणून आपलं शरीर आणि मन दोन्हीचंही कार्य थोडक्यात बघूयात. शरीराच्या कार्याचा आधार काय आहे, तर आपण असं बघतो की आपण अन्न घेतो, त्यानंतर ज्याला आपण पचन संस्था म्हणतो त्याच्या मार्फत त्यातले आवश्यक घटक काढून घेतले जातात आणि शरीराला आधार मिळतो. आपण हवा घेतो ज्याच्यातून प्राणवायू आपले फुफ्फुस शोषून घेतात आणि ते रक्तामध्ये मिसळतं. रक्ताभिसरण संस्थेद्वारा सगळीकडे पसरवलं जातं. आपल्याला जाणीवा होतात म्हणजे काय होतं की आपल्याला टोचलं, दुखलं, खुपलं, काहीतरी समोर दिसलं, काही ऐकायला आलं, कशाची चव कळाली. तर ह्या सगळ्या जाणीवा आहेत. या जाणीवा आपल्याला कशामुळे होतात, तर या सगळ्या जाणीवा आपल्याला नससंस्थेद्वारे होतात. त्यानंतर आपल्या शरीराला अस्थींचा सांगाडा लाभलेला आहे, त्याच्यामुळे शरीराचा तो एक आधार आहे. या अस्थींच्या सांगाड्याला हालचाल करण्यासाठी स्नायू मदत करतात, त्याच्यासाठी ग्रंथीचा आधार मिळतो. तर हा सगळा शरीराच्या कार्याचा आधार आहे. आता आपण बघूयात की मनाच्या कार्याचा आधार काय असणार आहे. आपण असं बघतो की जेव्हा केव्हा आपल्याला पंचेंद्रियाच्या आधारे बाहेरून काहीतरी माहिती मिळते, आपल्या मेंदूपर्यंत ती पोहोचते, तेव्हा आपल्या मनामध्ये विचार निर्माण होतात आणि विचार निर्माण झाले की त्या विचारांच्या आधारावर भावना निर्माण होतात.
आता समजा बघा, आपण टीव्हीवर माहिती बघतोय की अमक्या अमक्या राज्यामध्ये कोविडचे इतके पेशंट्स वाढले किंवा इतक्या डेथ झाल्या, ही माहिती मिळाली आहे, डोळ्यांनी बघितली आहे टीव्हीवर, कानांनी ऐकली आहे. विचार सुरू होतात की बाप रे, आता कसं होणार, असंच वाढत राहिलं तर, असंच डॉक्टर कमी मिळाले तर, असंच व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन नाही मिळालं तर, असे विचार सुरू होतात. आणि मग भावना तयार होते भीतीची, की जर मी राहते त्या राज्यातही असं झालं तर, मी राहते त्या शहरातही असं झालं तर, माझ्या जवळपास झालं तर, माझ्या कुटुंबात झालं तर, आणि मग भीतीची भावना दाटून येते. या भीतीच्या भावनेबरोबर सगळ्या आठवणी पण दाटून येतात की बापरे, अमक्या तमक्याचे तिथे असं झालं होतं बरं का, मग इथे तिथे कुठंतरी ऑक्सिजन नाही मिळाला म्हणून माणूस गेला होता बरं का, तिथे काय तर हॉस्पिटलच्या दारातच लोक गेले होते बरं का. या सगळ्या आठवणी आपल्याला मनाच्या मध्येच निर्माण, म्हणजे मनामध्ये येऊन अगोदरच्या सगळ्या आठवणी तिथे येऊन ती भावना आणखी स्ट्रॉंग करतात. आता आपल्याला करायला काय पाहिजे असं जेव्हा होतं, तेव्हा तर्कशुद्धता जर आपण बाळगली ना, तर ह्या सगळ्या गोष्टीतून होणारी भीती जी आहे ती कमी होऊ शकते. ते काम पण मनच करतं. तर्कशुद्धता म्हणजे आपण स्वतःला सांगू शकतो की बाबा, आतापर्यंत जे लोक अफेक्ट झालेले आहेत ते या कारणांनी अफेक्ट झालेले आहेत. मग काहीही कारण असेल, काळजी नाही घेतली म्हणून असेल, मग तुमच्या शरीरामध्ये काय आपण म्हणतो की अगोदरच्या जर समजा काही आजार असतील तर ते असेल, वेळेवर लक्ष नाही दिलं ते असेल, त्यामुळे डेथ झालेले असतील, आणि मी सगळ्या काळज्या घेते आहे आणि मला अशा प्रकारचे कुठले आजार नाही, आणि असले तर त्याच्यावर आपण काय कार्य करत आहोत, आपण किती पटकन लक्ष पुरवणार आहोत, ह्या सगळ्या जाणीवा असल्या, तर्कशुद्धता असली की मग भीती जी आहे, जी आपल्याला पार व्यापून टाकते, वेड करते, ती भीती कमी होते. आणि आपण विवेकपूर्णतेने की आत्ता या घडीला काय करणं आवश्यक आहे, काय करणं अपेक्षित आहे, हा विचार आपण करतो. आणि एकूण अशा पद्धतीनं मनाचं कार्य चाललेलं असतं. मला पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे अशी की आपण नेहमी जेव्हा कुठल्याही एखाद्या गोष्टीच्या संदर्भात प्रेझेंटेशन करतो, तेव्हा आपण म्हणजे आता इथे स्ट्रेस आहे किंवा भीती आहे किंवा ताण आहे, हा सगळा जो कोविडच्या काळात निर्माण झाला, तो कशामुळे निर्माण होतो, त्याच्यामुळे शरीरामध्ये कोणते बायोकेमिकल चेंजेस होतात, मग तो दूर करण्यासाठी कोणते बायोकेमिकल चेंजेस आपण घडवून आणायला लागतात बाकीच्या गोष्टींनी, हे मी इथं सांगण्याचा उपयोग होणार नाही, कारण आपण काही असे स्वतःवर ते प्रयोग करणार नाही आहोत. किंवा मग न्यूरो ट्रान्समिटर्स कुणीकडून कुणीकडे कसे जातात, मग त्याच्यातून काय फायदे होतात, काय तोटे होतात, हे इथं बोलून उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला या कोविडच्या काळामध्ये काय करणं अपेक्षित आहे हेच आपण फक्त इथे बोलणार आहोत. त्याच्यामुळे तो विचार की बाबा स्ट्रेस आणि त्याच्या रिलेटेड फिजिकल बॉडीमध्ये काय काय होतं, हे इथं आपण बोलणार नाही आहोत. गरज असेल कोणाला ते हवं असेल तर नंतर आपण त्याच्यावरती बोलू शकतो. आपण बघतो की शरीर जर आजारी असेल तर मन अस्थिर होतं. साधा आपला थोडासा ताप जरी आला, थोडीशी सर्दी जरी झाली तर आपण अस्थिर व्हायला लागतो. एरवी या तापाला आणि सर्दीला आपण काही जुमानत पण नव्हतो, पण आता आपल्याला लगेच अस्थिर वाटायला लागतं मन, की काय असेल, मग कोविडचं तर लक्षण नसेल ना, ह्याचं तर लक्षण नसेल ना, की साधा व्हायरल असेल, मग साध्या व्हायरल पेक्षा आत्ता या वेळेला मात्र काहीतरी वेगळं होतंय. तर शरीर आजारी असेल तर मन अस्थिर होतं. वाईस वर्षा आपल्याला दिसेल की मन अस्वस्थ असलं तरी देखील शरीराला आजार येतो. आपल्या मनामध्ये इतकी मोठी ताकद आहे की आपल्याला जर समजा एखाद्या आजाराची भीती वाटली तर त्या भीतीशी रिलेटेड जे सगळे लक्षणं असतात ती लक्षणं शरीर निर्माण करू शकतं. फक्त एवढं आहे की तुम्ही पॉझिटिव्ह येणार नाही टेस्टिंग नंतर, पण मग तुम्हाला ताप पण येऊ शकतो, तुम्हाला काय म्हणतो आणखी बाकीचे सगळे की घसा पण दुखू शकतो, तुमचं अंग पण दुखू शकतं, आत्ताच्या लक्षणानुसार लूज मोशन्स पण होऊ शकतात. तर मन जर अस्वस्थ असेल तर शरीराला आजार होऊ शकतात. म्हणून मग ह्या ज्या दोन गोष्टी आहेत या परस्पर अवलंबी आहेत. याचबरोबर आपण असं बघतो की वातावरण जर खराब असेल तर तरी देखील मन अस्वस्थ होऊ शकतं. आपण बघतो की टीव्हीवर जर आपण खूप वेळेला या सगळ्या कोविडच्या बातम्या बघितल्या तर मन अस्वस्थ होतं. मग हे मन अस्वस्थ झालं की पुन्हा आपल्याला दिसतं की परत शरीरातला आजार वाढू शकतो किंवा मन आणखी जास्त आजारी होऊ शकतं. म्हणजे
मनाशी ह्या तीनही गोष्टी जोडलेल्या आहेत. कशा? तर शारीरिक आरोग्य पण जोडलेलं आहे, मानसिक आरोग्य पण जोडलेलं आहे, सामाजिक आरोग्य पण जोडले. म्हणजे जेव्हा आपल्याला ताण येतो, आपल्याला भीती वाटते, आपल्याला चिंता वाटते, म्हणजे मानसिक दृष्टिकोनातून आपण खचतो किंवा आपल्याला छोटे मोठे काही मानसिक आजार होतात, असं जेव्हा होतं तेव्हा आपल्याला त्याच्यावर उपाय करण्यासाठी फक्त एका गोष्टीवर फोकस करून चालत नाही. अशा वेळी आपल्याला शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य हे सगळंच एका वेळेला दुरुस्त करावं लागतं. तीनही गोष्टींवर आपला फोकस करावा लागतो. आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे मन जे आहे त्या मनामध्ये स्थिरता येण्यासाठी आपल्याला काय करायला हवं. जर मन स्थिर नसेल तर आजार येऊ शकतात. मग आपण आणखी काहीतरी भीतीच्या पोटी बोलू शकतो, त्याच्यामुळे आणखी दुसऱ्याला काहीतरी वेगळं ऐकायला येऊन तो आणखी घाबरू शकतो. मग पुन्हा काय होतं की सामाजिक आरोग्य सुद्धा बिघडू शकतं. आणि म्हणून मनाची स्थिरता खूप गरजेची आहे किंवा आवश्यक आहे. आता मनाची स्थिरता मिळवणं थोडंसं अवघड आहे. का आहे अवघड ते? तर आपलं मन जे आहे ते भूत म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्हींमध्ये एकाच वेळी संचार करत असतं. आणि आपण जितका जास्ती वेळ वर्तमानात असू तितकी स्थिरता जास्ती असते. पण तरी देखील वर्तमानातही आपण घाबरलेले असू शकतो, वर्तमानातही आपण भ्यायलेले असू शकतो. आणि त्याच्यामुळं या तीनही ठिकाणी त्याचा संचार असल्या कारणाने आपल्याला त्याला कंट्रोल करणं थोडंसं अवघड आहे. पण स्थिरता मिळवणं अवघड जरी असली तरी अशक्य नाही. आपण प्रयत्नांती त्या गोष्टी करू शकतो. आता मन केव्हा स्वस्थ असतं हे आपण बघूयात. एक म्हणजे आपल्या मनासारखं जर घडत असेल तर आपण समाधानी असतो आणि मन स्वस्थ असतं. दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्याला ते समाधान मिळालेलं असतं ते समाधान आपल्याला फॉर एव्हर हवं असतं का? आणि फॉर एव्हर ते मिळू शकतं का? की आज माझ्या मनासारखं झालेलं आहे, कुठलीही गोष्ट असेल मनासारखी जी झालेली आहे ती, पण मग मला ते नेहमीच मिळेल का? समजा एखादी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला अमुक एखाद्या ठिकाणचा अमुक एक पदार्थ खायला खूप आवडतो, तो त्याला कोणीतरी पार्सल आणून दिला, समाधानी झाली व्यक्ती. पण आता हे समाधान नेहमी शक्य आहे का? की मला दिवसातनं 3 वेळेला जेव्हा माझा फूड इनटेक असतो तेव्हा प्रत्येक वेळी मी हाच पदार्थ खाईन, हे शक्य आहे का? आणि जर समजा तुम्ही ते तसं केलं तर ते तुमच्या शरीराला भावणार आहे का? नाही. त्याच्यामुळे आपल्याला मनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे मन केव्हा स्वस्थ राहतं? तर समाधानी असल्यावर तर स्वस्थ राहतं. पण प्रत्येक वेळेला हे समाधान अशाच प्रकारचं जर असेल तर शरीर आजारी पडतं आणि पुन्हा मन आजारी पडू शकतं किंवा मनाला त्रास होऊ शकतो, मन अस्थिर होऊ शकतं. म्हणून मग आपल्याला नियंत्रण देखील गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन बघू शकतो की काही वेळेला असं होतं की मला ती गोष्ट हवी आहे, मिळतीये, पण काही अंतरावर आली आणि अजून काही मिळतच नाहीये. तर अशा वेळेला आपल्याला इच्छापूर्तीसाठी धीर पण धरावा लागतो. नाहीतर इच्छापूर्ती होत नाही म्हणून पुन्हा मन अस्थिर होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला इतरांचा विचार करायला हवा. तेव्हा एम्पॅथी क्रिएट होते आणि मग त्यातून आपण दुसऱ्या माणसाला मदत केली की मग पण आपल्याला बरं वाटतं की हा काहीतरी आपण माणुसकीच्या नात्याने काहीतरी काम केलेलं आहे आणि म्हणून पण आपल्या मनाला स्थिरता प्राप्त होते. आता जर समजा स्वतःला समाधानी ठेवणं, आपल्या मनावर नियंत्रण ठेवणं, इच्छापूर्ती होईपर्यंत धीर धरणं, इतरांचा विचार करून एम्पॅथी मधून त्यांना काही मदत करणं आणि मग पुन्हा समाधानी होणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या जर आपल्याला नाही करता आल्या, यामध्ये जर आपल्याला असफलता मिळाली तर आपण मानसिक द्वंद्वाच्या विळख्यामध्ये पडू शकतो. आता मानसिक द्वंद्वाचा विळखा पडतो म्हणजे आपल्याला त्याच्यातून पुन्हा बाहेर पडणं गरजेचं आहे. आता मानसिक द्वंद्वाची सोडवणूक आपण कशी करायची? तर पहिली गोष्ट, मानसिक द्वंद्व आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. कोणकोणत्या प्रकारचं असू शकतं मानसिक द्वंद्व? तर आपण टू बी ऑर नॉट टू बी अशा प्रकारचा जो प्रश्न असतो तो मानसिक द्वंद्व निर्माण करणारा असतो. आता जर आपल्याला ती सोडवणूक करायची आहे, त्या द्वंद्वातून बाहेर पडायचं आहे, तर मला काहीतरी करावं लागेल. टू बी ऑर नॉट टू बी दोन्हीपैकी काहीतरी चूज करावं लागेल. त्याच्यातून मी जे काय चूज करेल, ज्याची काय मी निवड करेल, त्यातून मला काय मिळणार आहे? मला समाधान मिळणार आहे का?
मला आर्थिक लाभ होणार आहे का, मला माझी नात्याची प्रिय माणसं माझ्याजवळ राहणार आहेत का, असं काहीतरी त्याच्यातून मिळत असेल तेव्हाच आपण तो पर्याय निवडतो. आता द्वंद्वाची सोडवणूक करत असताना हे जे आपल्याला समाधान मिळतं हे नेहमीच मिळणं शक्य आहे का, हे पण बघायला पाहिजे. की आज माझ्या बरोबर माझी नात्यातली माणसं जवळ राहत आहेत, पण हे कायमच राहतील का, त्यांची आणखी काही त्यांच्या आयुष्यातल्या काही गरजा निर्माण झाल्यानंतर ते तिकडे जाणार नाहीत का, किंवा त्यांच्या बरोबर आपलं रिलेशन बिघडलं तर ते जाणार नाहीत का, हा पण विचार आपल्याला द्वंद्वची सोडवणूक करताना करायला पाहिजे. आता काय होतं, जेव्हा द्वंद्व असतं तेव्हा आपण कुठली तरी एक गोष्ट निवडतो आणि ती निवडल्यानंतर आपल्याला काहीतरी मिळतं. ऍट द सेम टाइम द्वंद्व का निर्माण झालेलं असतं, तर एक गोष्ट केली तर एक गोष्ट हातातनं सुटत असते. मग जी गोष्ट हातातनं सुटते ती गोष्ट सुटली तर आपल्याला चालणार आहे का, जर समजा ती सुटली तर माझं किती नुकसान होणार आहे, मला किती त्रास होणार आहे, जी गोष्ट मिळाली त्याच्यापेक्षाही ही सुटल्यानंतर जास्तीचा त्रास होणार आहे का, हा सगळा विचार आपल्याला द्वंद्वाच्या सोडवणुकीच्या वेळी करायला लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर समजा ते द्वंद्व सोडवलं एखाद्या विशिष्ट पद्धतीने, तर इतर व्यक्तींचं आपण नुकसान करत नाहीये ना, हे पण बघायला पाहिजे. नाही तर मग ही जी बोच असते मनाला लागलेली की मी हे मिळवलं पण अमक्याचं हे गमावलं गेलं, तर ती आपल्याला त्रास देऊ शकते. आणि म्हणून मानसिक द्वंद्व सोडवणूक करताना हे प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवे असतात. आता आपण पुढे बघूयात, ते म्हणजे आपल्याला जर समजा मानसिक आरोग्य म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल, तर त्याही पेक्षा महत्वाचं आहे की मला मानसिक निरोगीपण तर मिळवायचंच आहे, पण फक्त निरोगीपणावर मला राहायचं नाही. कसं होतं, आपण बघतो की काही वेळेला जे फिटनेसचे तज्ज्ञ असतात किंवा काय असतात, वजन वाढल्यानंतर ते तुम्हाला वजन कमी करायला मदत करतात, पण ते म्हणतात की तुमच्या नॉर्मल हेल्थच्या बरोबरीनं जेवढं वजन पाहिजे त्याच्यापेक्षा 2 किलो जास्तीचं वजन राहू दे. ते कशासाठी, तर मध्येच तुम्ही काही आजारी पडलात, काही झालं तर एकदम वीकनेस यायला नको, म्हणजे मग तुम्ही त्यातून तुमच्या नॉर्मल वजनापर्यंत येऊन पोचता. तर तसंच आहे की फक्त मनाचं निरोगीपण ही झाली सीमारेषेवरची गोष्ट, जिथून एकीकडे आपण बघतो की मनाचं आरोग्य ढासळलेलं आहे, दुसरीकडे आपण बघतो की मनाचं आरोग्य आणखी चांगलं सुदृढ झालेलं आहे. तर आपण फक्त मनाचं आरोग्य इथं थांबण्यापेक्षा आपण मनाच्या सुदृढतेकडे जर गेलो तर आपण जास्ती स्ट्रॉंग राहणार आहोत, पटकन मानसिक त्रासाला बळी पडणार नाही. मग जर समजा आपल्याला मनाच्या आरोग्याची सुदृढता हवी असेल तर आपण काय करायला पाहिजे. एक म्हणजे आपला सकारात्मक विचारांचं आकर्षण असलं पाहिजे, नसेल तर आपण जाणून बुजून त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समोर जर काही विचार कोणी मांडत असेल तर त्यातला सकारात्मक विचार कोणता आहे तो मला शोधायला हवा आणि तो सकारात्मक विचार मला स्वतःच्या जीवनामध्ये अंमलात आणायला हवा. म्हणजे आपण असं बघतो ना की आजूबाजूला खूप सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये जर कोणीतरी काहीतरी आपला पॉझिटिव्ह सांगितलं तर आपण ते पटकन पकडायला हवं आणि त्याला धरून राहायला हवं, तर मनाची सुदृढता आपण टिकवून ठेवू शकतो. जेव्हा आपण बघतो की आजूबाजूच्या अनेक गोष्टींमधून आपल्याला विचार मिळतात तर ते पॉझिटिव्ह पण असतात, निगेटिव्ह पण असतात. आता जर निगेटिव्ह विचार येत असतील तर आपण काय करायचं, त्याला परतवून लावायचं. म्हणजे कोणीतरी काहीतरी समजा आता कोविडच्याच दरम्यान सांगत असेल की असं होतं तसं होतं, ह्याच्यातून होतो त्याच्यातून होतो, आता तर याच्यातनं पण व्हायला लागलंय, मग असं पण व्हायला लागलंय, तसं पण व्हायला लागलेलं आहे. तर त्याच्यातून जे सगळे प्रश्न निर्माण होतात, मी मुद्दाम ते स्पेसिफिकली सांगत नाही, कारण त्याच्यातून आणखी पुन्हा ते तुमच्या कानावरती ते विचार येणार आहेत जे की ऑलरेडी येतच आहेत समाजातून. तर या सगळ्या नकारात्मक विचारांना आपण परतवून लावू शकतो जर आपला अगोदरच सकारात्मक विचाराला आपण धरून ठेवलेलं असेल तर. आणि प्रत्येक वेळी आपल्याला नकारात्मक विचार आला की स्वतःला विचारलं पाहिजे की हा मला आत घ्यायचाय का, हा माझं काही भलं करणार आहे का, हे प्रश्न विचारायचे. आणि ह्यात किती तथ्य आहे, जरी तथ्य असलं तर मी तो विचार आतमध्ये घेऊन मी माझी इम्युनिटी डाऊन करणार आहे का आणखी घाबरून जाऊन, त्याच्यापेक्षा जर मी सकारात्मक विचाराला धरून ठेवलं तर मग मी अधिक चांगली राहू शकणार आहे का, अधिक इतर चांगल्या लोकांना मदत करू शकणार आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा. आणि मग आपण नकारात्मक विचारांना परतवून लावणं आपल्याला शक्य होतं.
त्यानंतर महत्वाचं म्हणजे आपण स्वतःला प्राथमिकता तर द्यायचीच, पण इतरांप्रती पण संवेदनशीलता ठेवायची. स्वतःला प्राथमिकता द्यायची म्हणजे काय करायचं, तर मनाचं आरोग्य नीट राखण्यासाठी काय काय करायचं असतं त्या गोष्टी करायच्या. त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला योगामध्ये सांगितल्या जातात, काही प्राणायामामध्ये किंवा मेडिटेशन मध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. तर ही प्राथमिकता स्वतःला देऊन आपण स्वस्थ राहिलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळेला बघतो की कुटुंबामध्ये विशेषतः स्त्रिया सकाळी झोपेतनं उठलं की किचन मध्ये जातात, कोणाला किती वाजता नाश्ता पाहिजे वगैरे वगैरे हे सगळं बघतात. योगासनं करणं किंवा मग प्राणायाम करणं, स्वतःला मेडिटेशन मधनं स्वतःला भेटणं, या गोष्टी जर आपण केल्या आणि आपण स्वस्थ राहिलो, आपण आनंदी राहिलो, तर आपण दुसऱ्या माणसाला ते देऊ शकतो. आपलं भांड जर रिकामं असेल तर आपण दुसऱ्याला काहीच देऊ शकत नाही. आपल्या भांड्यामध्ये जर काहीतरी असेल तर ते आपण दुसऱ्याला देऊ शकतो. आणि म्हणून स्वतःला प्राथमिकता द्यायची आणि स्वतः चांगलं मानसिक आरोग्य आपण स्वतःचं जपायचं, जेणेकरून इतरांचं मानसिक आरोग्य आपण खराब करणार नाही. आणि दुसरी गोष्ट, इतरांना गरज पडेल तेव्हा आपण पॉझिटिव्हिटी देऊ शकतो. पण मग स्वतःला प्राथमिकता द्यायची म्हणजे इतरांच्या प्रती संवेदनशील राहायचं नाही का, मला काही बाकीच्यांची घेणं देणं नाही, मला फक्त स्वतःकडे बघायचं, तर असं नाही होत. जेव्हा आपण स्वतःला प्राथमिकता देण्यासाठी मानसिक आरोग्याच्या साठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या जमा करतो, तेव्हा मानसिक आरोग्य चांगलं असताना नक्कीच इतरांप्रती आपण संवेदनशील राहू शकतो. तुम्हाला मी एक उदाहरण सांगेन, हॉस्पिटलचं नाव सांगत नाही, पण एक व्यक्ती माझ्या जवळची जी हॉस्पिटलमध्ये गेली होती काहीतरी इतर कारणासाठी, तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन लोक बेड्स नाहीत पण खाली कुठेतरी बसलेले आहेत, फरशीवर बसलेले आहेत. तर त्या व्यक्तीच्या असं लक्षात आलं की ते ऑक्सिजनच्या सिलेंडरचा तो जो मास्क आहे, तो मास्क शेजारच्या व्यक्तीला खूपच घाबरल्यासारखं होतंय म्हटल्यानंतर पटकन लोक आपला मास्क काढून त्याला लावतात थोड्या वेळासाठी आणि परत स्वतःला अस्वस्थ व्हायला लागले की तो स्वतःला लावून घेतात. ह्याच्यामध्ये जे आपण म्हणतो की रिस्क आहे, कारण कोरोनाचं प्रमाण कोणाचं किती आहे काय आहे ते एकमेकांना देवाणघेवाण होणार, पण इथे थोडीशी संवेदनशीलता लक्षात येते. आता आपल्याकडे रिसोर्सेस कमी पडतात म्हणून ही वेळ आली, हा भाग वेगळा, पण इथे मला तर हवंच आहे पण दुसऱ्याला पण हवं आहे हे कुठंतरी दिसलं त्या व्यक्तीला आणि तिने शेअर केलं. मन जर सुदृढ ठेवायचं असेल तर माझ्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीचं मत वेगळं असू शकतं आणि तिच्या मताबरोबर ती आणि माझ्या मताबरोबर मी, असं आम्ही राहू शकतो, एकमेकांच्या बरोबर राहू शकतो, एकमेकांबरोबर संवाद साधू शकतो. पण काही गोष्टींच्या बाबतीमध्ये माझं मत वेगळं असू शकतं, त्या व्यक्तीचं मत वेगळं असू शकतं, तरी आम्ही एकमेकांबरोबर राहू शकतो आणि आम्ही स्वीकार करतो की हो, वेगवेगळ्या व्यक्तींचं मत वेगवेगळं असू शकतं. अजिबात गरज नाहीये माझं मत दुसऱ्यावर लादण्याची, की त्यांनी माझं ऐकलं तर माझे त्याच्याशी संबंध चांगले राहतील, किंवा त्या व्यक्तीला असं वाटणं की मी त्याचं ऐकलंच पाहिजे, त्याच्या मतासारखंच माझं मत असलं पाहिजे, तरच मग आम्ही दोघ जण मित्र राहू शकतो किंवा आम्ही एकमेकांच्या बरोबर काम करू शकतो, एकमेकांबरोबर कुटुंबात राहू शकतो, असं वाटायची काहीही गरज नाही. व्यक्तीचं मत वेगवेगळं असू शकतं. याचबरोबर आणखी आपण सुदृढतेकडे जायचं असेल तर लवचिकतेचा स्वीकार आपल्याला करायला पाहिजे. लवचिकतेचा स्वीकार करायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे, तर आपण असं बघतो की कुटुंबामध्येच आहे, एखादी व्यक्ती असते, तिला माहिती असतं की हे काम अमुक एका पद्धतीने केलं तर ते चांगलं होतं, आणि मग ती व्यक्ती बाकीच्यांना सांगते की अशा पद्धतीने हे करा, अशा पद्धतीने हे करा. कदाचित एखाद्या व्यक्तीला असं होतं की मला या पद्धतीने नाही करायचं, एंड प्रॉडक्ट तुम्हाला सारखं असलं तर पुरे ना, मग ती व्यक्ती वेगळ्या पद्धतीने करते. पण अशा वेळेला ज्या व्यक्तीने अगोदर हे सगळ्यांना सांगून ठेवलं असतं किंवा जिचा अधिकार असतो कुटुंबावर, जी किंवा ऑफिसमध्ये पण असेल, या अधिकारवाणीनं हे सांगितलं आणि बाकीच्यांनी ऐकलं, अशी जर सवय असेल तर त्या व्यक्तीला स्वतःमध्ये लवचिकता आणणं खूप अवघड जातं की ओके ठीक आहे, तुला त्या पद्धतीने करायचं का, त्या पद्धतीने कर, पण शेवटी आपला प्रॉडक्ट असा आला पाहिजे हे आपल्याला बघायचं आहे. तर असा लवचिकतेचा स्वीकार करणं देखील खूप गरजेचं असतं. आपण जर लवचिक नसलो, आणि आपण बघतो ना की मोडेन पण वाकणार नाही वगैरे वगैरे, अशा प्रकारच्या म्हणी आपल्याकडे आहेत आणि त्या फार जो ते उच्चारून सांगतो की मी कसा आहे, मी तर मोडेल पण वाकणार नाही, असा ह्याचा अर्थ तुम्ही किती स्टबन आहात, तुम्ही अजिबात लवचिकतेचा स्वीकार करण्यासाठी तयार नाही आहात, हे त्याच्यातून
दिसत असतं आणि ते सुदृढ मनाचं लक्षण नाही. आता आपण असं बघतो की जे आत्ताच्या काळाला अगदीच परत लागून आहे की अनिश्चिततेची जाणीव आणि स्वीकार. सध्याचा काळ अनिश्चिततेचा आहे. पुढच्या काळामध्ये दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 15 दिवसानंतर, महिन्यानंतर काय घडणार आहे आपल्याला माहिती नाही. अनिश्चितता आहे ही जाणीव आपल्याला झाली पाहिजे आणि त्याचा स्वीकार पण आपण केला पाहिजे. कसं होईल, काय होईल हे सगळं असं चालू आहे म्हणून जर तुम्ही भीतीपोटी सारखा पोटामध्ये गोळा घेऊन वावरत असाल तर याचा परिणाम म्हणून तुम्ही त्या अनिश्चिततेमध्ये जे काय वाईट घडणार आहे त्याच्याकडे लवकर खेचला जाणार आहात. त्याच्यामुळे हो, अनिश्चितता आहे, त्याच्यासाठी मला काय करायचं, मी स्वीकारलेली आहे ती, कारण मी बदलू शकत नाही. मग त्याच्यासाठी आता मी काय करू शकतो? तर मी काय करू शकतो तर भविष्याचा किंवा भविष्यात होणाऱ्या बदलाचा विचार करून त्याची तजवीज करून ठेवायची. म्हणजे मी असं बघितलंय की व्हॉट्सअपवरती ज्या वेगवेगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये त्यांनी थोडीशी ऐकायला आपल्याला आवडणार नाही, पण अशी गोष्ट आहे की कुटुंबामध्ये जर वेगवेगळे लोक असतील, त्यांच्या LICs असतील, त्यांचे काही काय म्हणतो आपण त्यांनी काही पैसे जमा करून कुठे ठेवलेले असतील, कुठे गुंतवलेले असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगा. कारण जर तुमच्यावर आजारी पडण्याची वेळ आली आणि जर समजा तुम्हाला ते इतरांना सांगता नाही आलं तर जोपर्यंत चांगले आहात, एकमेकांच्या बरोबर गप्पा मारताय, बसताय, खेळताय, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगून ठेवा. कुठे या गोष्टी ठेवलेल्या आहेत, ह्याचे पेपर्स कुठे आहेत हे एकमेकांना सांगून ठेवा. जर अडचण आली तर आपण कुठल्या डॉक्टरला भेटणार आहोत त्याचे फोन नंबर सगळ्यांकडे एकमेकांकडे शेअर करून ठेवा. इथे आपण काय करतो तर भविष्यामध्ये जे काय बदल होऊ शकतील त्याचा विचार करून काही तजवीज करून ठेवतो आणि मग आपण निर्धास्त राहू शकतो की माझ्या हातात तर गोष्टी नाहीयेत, मी ते स्वीकारलेलं आहे अनिश्चितता, पण जर समजा असं काही घडलं तर मी काय करणार आहे ह्याची तजवीज माझ्याकडे. म्हणजे थोडंसं एक आपण म्हणतो की स्वस्थता मनाला लाभू शकते की हो, माझ्याकडे ती तजवीज केलेली आहे. आता आणखी एक महत्वाची गोष्ट की मनाला सुदृढ ठेवायचं तर काही वेळेला मनाला मुरड पण घालावी लागते. नेहमीच समाधान माझ्या वाटेला येईल असं नाही. आवडीच्या गोष्टी मिळाल्या तर समाधान होतं, माणूस आनंदात राहतो, पण काही वेळेला आवडीच्या गोष्टी मिळत नाहीत आणि मिळालेलं आवडून घ्यावं लागतं. अगदी आपण असं बघितलं की 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सवय असणारा एखादी व्यक्ती आहे आणि तिला वेळेवर हॉस्पिटल नाहीच मिळालं तर कुठलं तरी एखादं साधं मनपाचं हॉस्पिटल जिथे फार त्याच्या अपेक्षेनुसार गोष्टी नाहीत तिथे जावं लागतं. तर ते मिळालेलं आवडून घ्यावं लागतं, विचार करावा लागतो की इथे मला जे मिळतंय ते महत्वाचं आहे की नाही. आणि दैनंदिन जीवनामध्ये पण असंच आहे की काही गोष्टी मिळतात आणि त्या बदलता येत नाहीत. मग अशा वेळी त्या आवडून घेणं किंवा त्याच्यासाठी मनाला मुरड घालणं ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. एक आणखी महत्वाची गोष्ट दिसते ते म्हणजे इतरांवर विश्वास ठेवणं. कुटुंबामध्ये जर आपण बघितलं तर मुलं कितीही मोठे झाले तरी पण पालक त्यांना सारख्या सूचना देत राहतात आणि मग ते मुलांना आवडेन असं होतं आणि मग तिथे मनस्वास्थ्य बिघडतं दोघांचं सुद्धा. ह्याला असं होतं की त्याच्या भल्यासाठी सांगतोय तो ऐकत नाही आणि ह्याला असं होतं की अरे किती दिवस सांगणार मला. तर आपण त्या व्यक्तीला जर ट्रेनिंग आतापर्यंत दिलेलं आहे, त्याने आपल्याला बघितलेलं आहे गोष्टी करत असताना, तर त्याच्यावर विश्वास आपण ठेवू शकतो की तो तसंच चांगलं करील. किंवा काही गोष्टींमधलं मन काढून घ्यावं लागतं, तेव्हा देखील मन सुदृढ होतं की प्रत्येक गोष्ट ही माझी गोष्ट, ती माझी गोष्ट, ती माझी गोष्ट, माझ्या ह्याला नाही, माझ्या ह्याला हात नाही लावायचा, माझ्या ह्याला हे नाही करायचं, असं जर सातत्याने चालू राहिलं तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांबरोबरचे संबंध बिघडतात. त्याच्यामुळे मन काढून घेता सुद्धा आलं पाहिजे की ठीक आहे, ही माझी साडी आहे का, कोणीतरी घेतली आहे का, घातली आहे का, केली आहे का खराब, ठीक आहे मी आतापर्यंत खूपदा घातली होती, आता हरकत नाही. तर असं हे साडीची गोष्ट छोटी आहे, पण आपण असं बघतो की कुटुंबात आपण जे काय सगळं कमावून ठेवलेलं असतं ते पण म्हणजे एका स्थितीला आपण म्हणतो ना 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, तसं ते एका दिवशी कुणाच्या तरी हातामध्ये जातं. कारण आपल्याला ते सावरता येण्या इतकी क्षमता आपल्याकडे राहत नाही किंवा आपल्याला त्यात गुंतून न पडता आनंदाने जीवन जगायचं असतं. तर मन काढून जर आपण घेतलं त्या गोष्टींमधनं तर आपल्याला जास्ती चांगल्या आनंदात जगता येतं. की नाहीतरी मी ह्या गोष्टी नीटनेटक्या ठेवणं, सावरणं, त्याचं सगळं करणं ह्याच्यासाठी नाही जन्माला आलेलो किंवा जन्माला आलेली, तर मला माझं आयुष्य छान जगण्यासाठी जर मी जन्माला आलेलो आहे
तर मी या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत अगोदर लोकांना शिकवून ठेवलेलं आहे, तर आता मी त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि जर चुकले तर शिकतील, काही हरकत नाही, असं आपल्याला मन काढून घेता आलं पाहिजे. आपल्या समोरच्या ज्या व्यक्ती असतात त्यांना आपण अटींच्या शिवाय स्वीकारू शकलो पाहिजे, की असं 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 असेल तरच मला ती व्यक्ती आवडेल, तरच मी तिच्या बरोबर राहू शकेल. असं जर आपण केलं तर आपल्या आयुष्यात खूप सगळ्या व्यक्ती आपल्या आयुष्यातनं काढून टाकाव्या लागतील. त्याच्यामुळे आपल्याला समोरच्या व्यक्तीला अटीशिवाय स्वीकारता आलं पाहिजे. माझ्या बरोबर कोण काम करणार आहे, मी माझ्या कुटुंबामध्ये जे लोक राहतात ते कसे वागणार आहेत, हे माझ्या हातामध्ये नाहीये. त्याच्यामुळे मला त्यांच्या चांगल्या गोष्टी जर हव्या असतील तर त्यांच्या काहीतरी चुकीच्या गोष्टी सुद्धा मला त्या सहन कराव्या लागतील. त्याच्यासाठीची काय स्ट्रॅटेजी माझी असेल ते मी ठरवू शकेल. पण आपल्याला अटींच्या शिवाय अमुक 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 केलं तरच अमुक असं करून चालणार नाही. त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचं मनाचं आरोग्य बिघडू शकतं. आणि वास्तवाचा स्वीकार आपल्याला करायला हवा, की हे आत्ता वास्तव आहे. जर तसं असतं तर, आत्याबाईला मिशा असत्या तर, आत्ता उपयोग नाही. त्याच्यामुळं हे आत्ता असं आहे या घडीला, ह्याचा स्वीकार करून मग मनाला आणखी कुठे कसं जाऊ द्यायचं योग्य दिशेने ते आपल्याला बघायला हवं. मग आपण काय होतं की वास्तवाचा स्वीकार करत नाही आणि मग आपण काहीतरी जुन्या गोष्टी उगाळत राहतो, की ते किती छान होतं, ते किती मस्त होतं, ते किती बरं होतं, किंवा मग असं राहिलं असतं तर. तर ह्या सगळ्या कल्पनेच्या विश्वात वावरण्यापेक्षा वास्तवामध्ये येऊन आत्ता या घडीला हे आहे, मला ह्याच्या बरोबर डील करायचंय, मी कसं डील करीन, असं जर आपण ठरवू शकत असू तर आपल्या मनामध्ये वास्तवाची मनाची सुदृढता आहे असं आपण म्हणू शकतो. आता कोरोना काळामध्ये जी मानसिक स्वस्थता आपल्याला मिळवायची आहे त्याच्यासाठी आपण काय करूया. मला वाटतं मी 6:30 सुरू केलेलं होतं, अजून एक मी 5 मिनिटामध्ये हे संपवू शकणार आहे. रास्ते से प्यार करो, मंजिल की फिकर मत करो. म्हणजे काय तर आपण जेव्हा मानसिक स्वस्थता लाभण्यासाठी प्रयत्न करत असतो तेव्हा समजा मला थोडंसं सर्दी वाटतेय, कफ वाटतोय, तर मी त्याच्यासाठी प्रयत्न काय करणार आहे, मी वाफ घेणार आहे, मी मला जी भीती वाटते ती भीती बोलून दाखवणार आहे दुसऱ्या व्यक्तीला. दुसरी व्यक्ती जर घाबरून जाणारी नसेल आणि तुम्हाला छान लिसनिंग देऊ शकणारी असेल, स्वतःवर परिणाम करून न घेता ती कॉन्फिडेन्शियलिटी ठेवणार असेल तुमच्या सगळ्या गोष्टींची, तर आणि स्वतःवर परिणाम करून घेणार नसेल तर आपण तशी व्यक्ती शोधून तिच्याशी बोलू शकतो. ते बोलल्यानंतर मनाची भीती बाहेर जाऊ शकते. म्हणजे जी कामं आपण करतो आहोत त्या सगळ्या कामांसाठी आपण त्याला अप्रिशिएट करायचे, की हो मी हे सगळं करते ना, होईल फरक, मी हे सगळं करते ना, फरक होईल. जर म्हणजे अनलेस तुम्ही पॉझिटिव्ह आलात आणि काही गोष्टी दिसायला लागल्या तर तोपर्यंत जर मानसिक स्वस्थता लाभायची असेल तर आपण काळजी घेतो आहोत, आपल्याला घाबरायची गरज नाही. ह्याच्यासाठी जे आपण करतो आहोत त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. मग मी हे करते तरी ते का दिसत नाही असा सगळा विचार नको. तो मंजिल क्यों नजर में नहीं आती इसके लिए नहीं सोचना है, की मी हे सगळं करते पण हे कसं दिसत नाही, मी हे सगळं करते पण हे कसं दिसत नाही. अगदी आपण असं बघतो की काहींची कामं गेलेली आहेत, त्याच्यासाठी ते लोक धडपड करतात, पण मग मी इतकं धडपड करतो तरी मला काम मिळत नाही, मला का मिळत नाही, मला आशाच दिसत नाही कुठे मिळेल तशी. असं करून मानसिक स्वस्थता मिळणार नाही, मानसिक अस्वस्थता आणखी वाढणार आहे. त्याच्यामुळं सध्या आपण काय करत आहोत, कोणत्या रस्त्याने जात आहोत त्याच्यावरती विश्वास ठेवा. आपण करतो आहे आणि काहीतरी होईल म्हणून. का नाही दिसत, का नाही दिसत, का नाही दिसत बदल, असं जर आपण म्हणत बसलो तर मानसिक स्वस्थता आपण गमावूनच बसू. आणखी एक महत्वाचं म्हणजे या काळामध्ये आपल्याला परस्परांची जपणूक करायची आहे. कुटुंबामध्ये आपण जे लोक राहतो आहोत, आपण जिथे कुठे एकत्र येऊन काम करत आहोत, यांची परस्परांची जपणूक करण्यासाठी आपण काम करत आहोत. नातेसंबंध बिघडू शकतात. म्हणजे आपण असं बघतो की काही लोकांना बाहेर जाऊन काम करायलाच लागतं कारण ते फ्रंट लाईन वॉरियर्स आहेत. तर त्याच्यामुळं त्यांची मानसिकता बिघडलेली असते. घरी आल्यानंतर बाकीच्यांनी त्यांची मानसिकता जपली पाहिजे. त्याच वेळेला आपण असं बघतो की काही सगळेच वर्क फ्रॉम होम करतायत आणि तिथे खूप सगळं डिमांडिंग नेचर काही लोकांचं असल्या कारणाने काही लोकांना खूप जड जात आहे. स्त्रियांना
वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर ते पण, आणि घरातल्या लोकांना आता आम्ही घरी असतो, आता हे कर ते कर ते कर असं डिमांड त्यांच्या पुरवता त्यांना नाकीनऊ येत आहेत. तर अशा वेळेला परस्परांची जपणूक आपण करायला पाहिजे, परस्परांना जाणून घ्यायला पाहिजे. जर आपल्याला ते जमत नसेल आणि त्यातून संबंध बिघडत असतील, परिस्थिती कठीण निर्माण होत असेल, तर आपण काउन्सिलर्सची मदत घेऊ शकतो. कोरोना काळामध्ये आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेता आला पाहिजे. घरात मुलं असतील तर मुलं काय खेळतात, कसे करतात, त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळतंय. कुठंतरी एखादा फोटो आहे, खूप सुंदर फुल आहे, कुठंतरी आपण बघतो की प्राण्यांचे काहीतरी व्हिडिओ येत आहेत. तर छोट्या 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 गोष्टीतून स्वतःला आनंदित ठेवायचा आहे. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आपण घ्यायचा आहे, तो दुसऱ्यांना वाटायचा आहे. हे सगळं आपल्याला कोरोना काळामध्ये करायला लागणार आहे. आनंदाचं शेअरिंग करायचं, की मला कुठल्या गोष्टीतून आनंद मिळालेला आहे. मग आपण एकत्र गोष्टी करण्याने सुद्धा आणि एकत्र काम करत असताना गप्पा मारल्याने, एकमेकांना काय होतंय ते समजून घेण्याने सुद्धा आनंद मिळवू शकतो. मी असं बघितलंय एक कुटुंब की संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सगळं खाऊन पिऊन मोकळे झाल्यानंतर आम्ही सगळी घरातली मिळून गाणी म्हणतो. आवाज चांगला आहे का कोणाचा त्याच्याशी घेणं देणं नाही, पण गाणं हा एक आनंदाचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे ते सगळेजण एकत्र बसून घरातल्या 5-7 मेंबर पैकी प्रत्येकाच्या आवडीचं एक गाणं सगळेजण मिळून गातात. मग त्याच्यासाठी काय त्यांना वाटलं तर ते त्याचं ट्यून वगैरे जे आहे ते ह्याच्यावरनं घेऊ शकतात, काराओकेवर गाऊ शकतात. तर अशा काही गोष्टी एकत्र बसून केल्यानंतर आनंद मिळू शकतो. आणि एवढ्या सगळ्या काळामध्ये हे सगळं करत असताना एक लक्षात ठेवायचं, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. कारण जिंदगी आहे ती नेहमीच अशी काही आपल्याला तळ हातावर जपणार नाहीये. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडणार आहेत. आणि म्हणून मला घाबरून जाऊन काय होईल कसं होईल हे सगळं करत बसण्यापेक्षा आज मी आयुष्याच्या बरोबर आहे, आयुष्य माझ्या बरोबर आहे, तर मी त्याला चांगली भक्कम साथ देणार आहे आणि माझं आयुष्य मी आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा पद्धतीने जर समजा आपण विचार करत राहिलो तर कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला मानसिक स्वस्थता लाभू शकते. हे आपण सर्वसाधारण कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवरचं बघितलं. आपल्या सामाजिक पातळीवर कोरोना काळात काय करणं गरजेचं आहे. तर आपण बघितलं की स्वकडे तर लक्ष पुरवायचंच आहे, पण इतरांकडे पण काय आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नार्सिस्टिक होऊन स्वतःमध्येच फक्त गुंतून पडायचं नाही, तर इतरांकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. तदनुभूतीतून, एम्पथीमधून ते काम करायचं आहे. आपण सर्वसाधारणपणे काहीतरी घडतं, आपण फटकन प्रतिक्रिया देतो आणि प्रतिक्रिया ही विचारपूर्वक दिलेली नसते. आणि म्हणून काय घडलं, काय ऐकलं, काय बघितलं, काय समजलं हा प्रश्न स्वतःला विचारून मग उत्तर द्यायचं, म्हणजे तो प्रतिसाद होतो. तर प्रतिक्रिया आपण देत असतो सर्वसाधारणपणे, तिथून आपला प्रतिसादाकडे जायचं आहे. विचार करून उत्तरं द्यायची आहेत, विचार करून समोरच्या माणसाशी वागायचं आहे. सहकार्याकडून आपला सामंजस्याकडे जायचंय. आपण सहकार्याने काम करतच असतो, पण सर्वानुमते काय योग्य आहे हे बघून जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते सामंजस्याकडे जाणारं असतं. तर अशी कामं आपल्याला समाजामध्ये करायची. वाट पाहण्याकडून सहभागाकडे करायची, की आपण कधीतरी एखादी गोष्ट आपल्याला मिळेल म्हणून वाट बघत असतो, त्याच्यापेक्षा सहभागाकडे जर आपण गेलो, की आपण बघतो कधीतरी रस्त्यावर खूप ट्रॅफिक जमलेलं असतं, ट्रॅफिक पोलीस येईल आणि हे सगळं निस्तारेल ह्याच्यापेक्षा कोणीतरी पटकन गाडीतनं उतरतं आणि काम करायला लागतं. हा सहभाग आहे. कुटुंबामध्ये पण आपण असं बघतो की कोणीतरी एखाद्या कामामध्ये अडकलेलं आहे आणि माझी चहाची वेळ झाली, अजून मला चहा नाही मिळाला म्हणून वाट पाहत बसणं, मनात चिडचिड होणं, ह्याच्यापेक्षा उठून आपण चहा केला आणि आपण जर म्हणलं की चला आज कोणीतरी गुंतलेलं आहे नेहमीच चहा करणार, तर आता मी चहा करणार आणि सगळ्यांना देणार, हा सहभाग झाला. गरज जाणण्यापासून गरज पूर्तीकडे जाणं हे मानसिक पातळीवरचं मनस्वास्थ्याला, सामाजिक पातळीवर मनस्वास्थ्य लाभवणारं आहे. जसं आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला गरज आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगेन की एक व्यक्ती जी की कुबड्या घेऊन चालणारी आहे आणि ती गाडीवर जात होती, आणि असं असताना ती त्या गाडीवर कुबड्या ठेवत असताना तिची एक कुबडी पडली आणि एका कुबडीवर तिला उभा राहून ती दुसऱ्या बाजूला जाऊन घेणं अशक्य झालं. तर अगदी एक 7-8 वर्षाचाच मुलगा होता, त्यांनी हे सगळं स्ट्रगल बघितलं आणि पटकन जाऊन त्यांनी ती कुबडी उचलून त्या व्यक्तीच्या हातामध्ये दिली. तर इथे आपण त्या मुलांनी ती गरज जाणली आणि गरज पूर्ती केली. तर असं आपण बघतो की आपल्याला सगळ्या प्रकारच्या गरजा असलेली माणसं दिसतात तोंडाने, त्यांनी सांगायलाच पाहिजे असं नाही, नजरेतनं कळतं, आपण त्यांच्या
कृतीला ऑब्झर्व केलं तरी देखील ते कळतं आणि मग असं आपण जायचंय म्हणजे सामाजिक पातळीवर आपण मनस्वास्थ्य मिळवू शकू. माणूस असण्यापासून माणुसकीकडे जायचंय. माणूस तर आपण सगळेजण आहोत, पण माणुसकीनं वागताना बऱ्याच अडचणी येतात, बरेच प्रश्न निर्माण होतात. तर आपल्याला माणुसकीकडे जायचंय, आपल्याला कुटुंबाकडून समाजाकडे जायचंय आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीसाठी स्वतःपासून सुरुवात करायची आहे. तर हे आपण आतापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आपण जर प्रत्येक जण पणती झालो तर आपल्याला अंधाराला दूषणं द्यायची गरज राहणार नाही. अंधार आपोआपच नाहीसा होईल. थोडक्यात काय, तर आपण प्रत्येकाने स्वतःचं मानसिक आरोग्य राखण्याचा जर प्रयत्न केला, जवळपासच्या लोकांचा मानसिक आरोग्य राखण्याचा प्रयत्न जर केला, तर खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक आरोग्य बिघडलंय असे भाकीत आहेत की कोरोना संपलेला असेल तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर लोक मानसिक दृष्टिकोनातून आजारी झालेले असतील आणि ते दिसणार पण नाही. माणसाच्या वागण्यातनच फक्त त्या गोष्टी दिसतील. तर जेवढे लोक राहणार आहेत मागे ते गुण्यागोविंदाने एकमेकांबरोबर राहता यावेत म्हणून आपल्याला आत्ताच मानसिक आरोग्य जपणं खूप गरजेचं आहे. इथे मी माझं प्रेझेंटेशन संपवते आहे.